गुड मॉर्निंग। आज आमचा 7वा दिवस आहे आणि आज लास्ट दिवस आहे दुबईमधला। आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो आहे। मी फक्त ब्रेकफास्टचे किती आयटम आहेत ते तुम्हाला दाखवतो बघा। इथे ॲटलांटिस पाम हॉटेलला जगभरातून खूप लोक येतात। तर जगभरात जे पण फूड असतं ते सगळं एकाच इथे हे बनवलं जातं आणि प्रत्येकाला जे पाहिजे ते खाता येतं। एक घास खाल्ला तरी ते 2 दिवसाचं जेवण होईल आपलं। आता आम्ही चाललो आहोत, रेडी झालो आहोत, चेकआउट केलेला आहे, नाश्ता झालाय आणि आता आम्ही असंच फिरतोय बाहेर। तर चेकआउट झाल्यानंतर आपण सराउंडिंगमध्ये फिरू शकतो। तर चला बघूयात। तर आता वाजलेले आहेत 5 आणि आम्ही इतक्या वेळ असाच टाइमपास केला, पूर्ण फिरलो, मग थोडा आराम पण केला एका लॉन्चमध्ये जिथे आपण रेस्ट करू शकतो तिथे। आणि तर फायनली आता आम्ही अटलांटिस पाम हॉटेल सोडून चाललो आहे। पप्पा, या हॉटेलला कमीत कमी 3 दिवस राहिलं ना तर पूर्ण हॉटेल बघून होतं, सगळे राईड होतात आणि मग जायचं। कमीत कमी 3 दिवस पाहिजे। चला आता आम्ही अटलांटिस पाम हॉटेल सोडलं, आता एअरपोर्टला चाललो आहे। एअरपोर्टला बराच वेळ लागणार आहे। आपलं साधारण 9:30चं आमचं प्लेन आहे इथून रात्री। तर बघूया आता एअरपोर्ट कसं आहे ते। तर आता फायनली दुबई एअरपोर्टला आलेलो आहोत। तर आता आम्ही बसलेलो आहोत ट्रेनमध्ये। तर इथे आम्हाला एका सेक्शनमधून दुसऱ्या सेक्शनमध्ये जाण्यासाठी ट्रेन वापरावी लागते, एवढा मोठा एअरपोर्ट आहे। तर मित्रांनो, असा होता दुबईमधला आमचा 7वा दिवस आणि आता चाललो आहे आम्ही आपल्या भारतात। आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, शेअर करा, लाईक करा, धन्यवाद।